मध्ये येणारा तुम्हाला प्रश्न आहे स्कॉलरशिप एपीएस, त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न असतो. तर हा प्रश्न कसा सोडवायचा? इथं तुम्हाला दिलेला आहे चरण बरोबर 523, मकर हा शब्द 637 असा लिहितात आणि चटक हा शब्द 624 असा लिहितात. तर मटण हा शब्द कसा लिहा? तर आता तुम्ही बघा बरं, सांगा तुम्ही हे कसं काढणार याचं उत्तर? कोण सांगता याचं उत्तर काय येईल ते? नागाशी सांगितलेलं तुम्ही उत्तर. हां सांग रोहित, काय सांगितलेलं उत्तर? 623. 623. आता रोहितला सांगितलं की याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 623. पण हे उत्तर चुकीचं आहे. आता याचं उत्तर कसं काढायचं ते इकडे लक्ष द्यायचे. आता बघा या प्रश्नामध्ये काय करायचं, ह्याच्यात काय असं असतंय. आता शब्द लिहूया आपण इथं. चरण, मकर, चटक आणि त्याचे दिलेले सांकेतिक जे शब्द आहेत ते पण लिहूया. 523, 637 आणि 624 ही त्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेले शब्द आहेत. तर अशा वेळेस काय करायचं, तर दोन शब्द पहिले बघा. पहिले दोन शब्द काय, चरण आणि मकर. त्या दोन शब्दामध्ये कोणता अक्षर सारखा आहे? र सारखा आहे. मग त्या र ला पेन्सिलने अंडरलाईन करून घे. आता दोन्हीमध्ये संख्या कोणती सारखी आहे? 3 सारखी आहे. म्हणजे र साठी काय आलं? 3. बघा र साठी आलं 3. आता खालच्या दोन शब्दामध्ये बघा कोणता अक्षर सारखा आहे? र सारखा आहे. मी पहिला अंडरलाईन केलेलं खोडून टाकायचं म्हणजे तुमचं जम्मी होणार नाही आणि नंतर दुसरं करायचं. आता क, आता दोन्ही सारखी संख्या कोणती आहे? 6 आहे. बघा म्हणजे आता क साठी काय आलं? 6 आला. नीट लक्ष द्या. आता पहिला आणि तिसरा शब्द बघा. पहिला चरण आणि चटक मध्ये कोणता अक्षर सारखा आहे? सारखा आहे. है की नाही? इथं च, इथं पण च. आता दोन्हीत कोणती संख्या सारखी आहे? 2 सारखी आहे. है की नाही? हां आता बघा, आता म्हणजे च साठी कुठलं अक्षर आलं? 2 आलं. आता बघा, आता इथं 2 अंडरलाईन झाल्या, इकडे पण 2 अंडरलाईन झाल्या. म्हणजे ह्या दोन अक्षरांना कोणती संख्या आहे तुम्हाला इथं कळलं. आता तिसरं राहिलेलं अक्षर कोणतं आहे? न आहे. मग न साठी काय राहिले इथं आता? 5. मग खाली लिहून घ्या. आता न साठी काय आहे? 5. हे तुम्ही शोधले आता, आहे की नाही? याच्यातून आता इथं पण बघा, इथं पण 2 अंडरलाईन आहेत, इथं पण 2 अंडरलाईन आहेत आणि इथं कोणतं अक्षर राहिलेलं आहे? म. संख्या कोणती राहिलेली आहे? 7. मग साठी काय आलं ना? 7 आलं. आता खालच्या ह्याच्यात पण तशीच आहे. तिथे 2 अंडरलाईन आहे, तिथे 2 अंडरलाईन आहे. इथं कुठलं अक्षर राहिलं? आणि संख्या कोणती राहिली? 4. म्हणजे ट साठी काय आले? 4. ट साठी काय आलं? 4. आणि आपल्याला शब्द कोणता विचारलाय? मटण. तर बघा आता जो आपण इथं हे केलेला आहे, इथं काय आलेलं होतं? 5, इथं 7 आणि इथं 4. आता जे उत्तर पाहिजे त्याच्यासाठी संख्या आलेली आहे 5 7 4. आता म बघा, तुम्ही असं म्हणता की नाही, म म्हणजे 7, ट म्हणजे 4 आणि न म्हणजे 5, है की नाही? म्हणजे तुम्ही काय म्हणणार? 745. त्याच्यात तर पर्याय नाहीच. तर तसा पर्याय न बघता हे अंक कोणत्या पर्यायामध्ये आहे सांगा बरं आता? नंबरच्या पर्यायामध्ये आहे की नाही? 574. तर मटण साठी काय येणार मग? 574 म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं? आता बघा, आता तुम्हाला सगळ्या अक्षर अगोदर हेच करायचं. सगळ्या अक्षरांसाठी कोणता अंक आलेला आहे तो बघायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला 3 प्रश्न खाली विचारलेले असतात. त्या 3 प्रश्नांची उत्तरं दिली की तुम्हाला 6 मार्क आहेत. एका प्रश्नाला 2 मार्क असतील की नाही? मग हे अगोदर काढलं तर तुम्हाला पुढचे प्रश्न. आता बघा मी शब्द सांगते तुम्हाला. क र न. सांगा आता कोण सांगते बघू विचार करून. करण साठी काय येते ते? सांगा. 632. बघा
पहिलं काय सांगते 632. आता क साठी काय